आणि आज काय विशेष या बातमीपत्रामध्ये आपण सुरुवातीला पाहूया। आज लक्ष वेधून घेणाऱ्या 3 महत्त्वाच्या बातम्या आणि यामध्ये सगळ्यात पहिली आणि मोठी लक्ष वेधून घेणारी बातमी ती म्हणजे कल्याणमध्ये मराठी तरुणीला झालेल्या मारहाणी संदर्भातली। कल्याणमध्ये मराठी तरुणीला बेदम मारहाण करणारा माजोर्डा गुंड गोकुळ झा आता पोलिसांच्या तावडीत सापडलाय आणि मनसेचे पदाधिकारी योगेश घवाणे यांनी त्याला पकडलं, पोलिसांच्या ताब्यात दिलं। त्याच्यावर 3 गुन्हे दाखल करण्यात आलेत। आज त्याला कोर्टामध्ये हजर करण्यात येणार आहे। दरम्यान पीडित तरुणीवर खासगी रुग्णालयामध्ये सध्या उपचार सुरू आहेत। ती अत्यंत गंभीररित्या जखमी झालेली आहे। दुसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे गृहराज्यमंत्री योगेश कदम यांच्या संदर्भातली। योगेश कदमांच्या अडचणी आता वाढण्याची शक्यता आहे। सावली बार प्रकरणावरून शिवसेना युबीटीचे आमदार अनिल परब यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे। महाराष्ट्रातल्या गृहराज्यमंत्र्यांच्या स्वतःच्या आईच्या नावानं डान्स बार चालतो आणि त्यावर कारवाई कोण करणार? अशा प्रकारे डान्स बारमध्ये पोरी नाचवून अश्लीलता पसरवायला लाज वाटत नाही का, असा सवाल परब यांनी उपस्थित केलेला। आणि या संदर्भातली कागदपत्र आता अनिल परब मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सोपवणार आहेत। योगेश कदमांचा राजीनामा घ्यावा अशी मागणी ते करणार आहेत। त्यामुळे आज दिवसभर नेमकं काय घडतंय हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। तर तिसरी लक्ष वेधून घेणारी महत्त्वाची बातमी ती म्हणजे पावसाची। मोठ्या विश्रांतीनंतर राज्याच्या अनेक भागात मुसळधार पाऊस आता सुरू आहे। मराठवाडा विदर्भाला पावसानं झोडपून काढले। मराठवाडा विदर्भामध्ये अनेक जिल्ह्यात मुसळधार पावसाचा कहर पाहायला मिळतोय, तर तिकडे कोकणात सुद्धा पावसाचं धुमशान पाहायला मिळते। आज मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आलेला आहे।